भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धविरामाच्या चर्चेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचे तसंच भारताशी असलेल्या व्यापाराचा उल्लेख केल्याचे दावे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज वॉशिंग्टनमध्ये पुन्हा एकदा खोडून काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्यात झालेल्या संभाषणाच्या वेळी आपण स्वतः तिथे उपस्थित होतो, त्यावेळी व्यापाराचा कुठलाही उल्लेख झाला नाही. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार आहे अशी माहिती व्हान्स यांनी दिली, त्यावर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल असं पंतप्रधानांनी सांगितल्याचं जयशंकर म्हणाले. वॉशिंग्टन इथे एका मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीआधी जयशंकर यांनी आज जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इव्हाया यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आजच्या जागतिक परिस्थितीत भारत जपान सहकार्य अधिकाधिक वाढत असून हिंद प्रशांत क्षेत्रासाठीची एकत्रित दूरदृष्टी महत्त्वाची ठरत आहे असं इव्हाया यावेळी म्हणाले. हिंद प्रशांत क्षेत्रातल्या देशांना निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे, जेणेकरून विकास आणि सुरक्षेबद्दल ते निर्णय घेऊ शकतील असं जयशंकर यावेळी म्हणाले. या दृष्टीने क्वाडची भूमिका महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलं. भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेचा क्वाड सदस्य देश सन्मान करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर एस जयशंकर आज वॉशिंग्टन DC इथे होणाऱ्या क्वाड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.